तर मित्रांनो, कसे आहात? सगळ्यांनी सबटायटल वाचलंच असणार. तर मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकाला लाईफमध्ये वाटतं की कारखान्यात काम करावं आणि मूर्ती बनवावी, रंग द्यावा. तर अशातलाच एक मित्र माझा मंदार बने, याच्या मी कारखान्याला गेलो शूटला. कारण की तो पण बोलला की थोडं मदत पण हवी. त्याला बोललो की ठीक आहे, मी येतो, आपण पण बघू काहीतरी करू, थोडं मदत करू. मग तो बोलला की ठीक आहे, कर मदत, ये आपण करू, थोडं दाखवतो तुला पण. मग मी पण बोललो की चला जाऊया, मजा येईल, काहीतरी वेगळं. तर मी त्याला गेलो थोडं मदत करायला. तर ना तुम्ही सगळ्यांनी बघा, त्याची गणपती तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही, चला. मंदार आर्ट तुम्हाला दाखवतो त्याचा बॅनर. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, या दोन्ही नंबरवर. बघा, हा मित्राचा कारखाना आहे मंदार बने. तर काय करतो आपण बघा. मंदार काय करतं? काय नाही बाबा, आता आपलं चाललंय आता मूर्ती घासायचं काम. अच्छा, बघू शकतोस ही मूर्ती आहे आता आपल्याला, ही 2.5 फीटची आहे. मंडळाची मूर्ती आता आपण घासूया याला. हां हां. तर पुढचा प्रोसेस बघू आपण काय कसं करणार. चिंतामणी आहे काय? नाही, चिंतामणी नाही रे, पण थोडी अशी महाराज. आता मी मदत करणार आहे त्याला. आणि तो बोलतो का तुला पण करायचं आहे, तर थोडं कपडे चेंज करावं लागणार आहे, कारण की कपडे खराब होतात ना, कलर लागतो अंगावर. तर मी विचार केला कपडे आता चेंज करू, खराब कपडे घालतो. तर मित्रांनो, मी चेंज केलं आहे, त्याचीच कपडे घेतले, कारण की मला शिवाय बसेन मी माझे कपडे घातले तर, म्हणून चेंज केलं. आता आम्ही मूर्तीला घासणार आहे आणि मग त्याच्यावर कलर चढवणार. तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो की कसं होणार, कशी प्रोसेस असते गणपतीची. चला बघूया. तर बघा मित्रांनो, आता ही मूर्ती आम्ही पहिली घेतो आहे, कारण की मंदार बोलला की ह्या मूर्तीपासून आपण काम चालू करू. तर बघायचं म्हणजे तसं ही थोडी घासलेली आहे, म्हणजे बघायला लागेल की कुठं कुठं राहिलं आहे वर्क. त्यांनी थोडंसं काम केलं आहे मंदारनी. तिथे खड्डे वगैरे ते फिल करायचे. हां, अच्छा, हे खड्डे फिल करायचे का? ते सर्व काय इकडे नीटपैकी घासायचे. अच्छा अच्छा. इथे घासल्यावरती मग आपण त्याच्यावरती एक व्हाईट कोट मारू. हां, मग नंतर त्याच्यावरती बॉडी कलर येईल. अच्छा अच्छा, ओके ओके. चला, म्हणजे ही मूर्ती उचलायची आणि त्या साईडला ठेवायची. चलो. तर मित्रांनो, आता 2-2 गणपती घेतले एका टायमाला, कारण की मंदार बोलला की थोडा आता दिवस कमी राहिले, तर थोडं आपण फास्ट करू काम. तर मंदार, आपण 2 गणपती घेतले, तर आपल्याला काय करायचं असतं रे याच्यावर? आता तर पहिलं फिनिशिंगचं काम आहे. अच्छा. पण आपण घासात जे पण जॉईंट्स वगैरे आहेत ते आपण लावू आता. हां, जसं बघ हा जॉईंट आहे, हा तुटला आहे. अच्छा. ओलं होतं तेव्हाच तुटलं होतं, तर हां. आपण जॉईंट करूया. ते जॉईंट केल्यानंतर थोडंफार घासणं होईल. अरे तेच बोललो की आपल्याला पहिले जे पण पार्ट्स आहेत, जी हां. पुढची मूर्ती येईल हां, त्याला आपल्याला आता थोडे पार्ट्स आपले तुटले वगैरे असतील, कुठे पण डॅमेज झालं असेल ना मूर्ती, हां. तर ते आपण आता त्याला जॉईंट करू, त्याला नीट करू. जसं की तू बघू शकतो की ते आता हे एक जॉईंट आहे, त्याचं हे तुटलं आहे. हां, आणि प्लस तू बघू शकतो की इथे खड्डे वगैरे असतील, ते हां, हां, आपल्याला हां. सगळं आहे. नीट करायचं, प्लेन करायचं. अच्छा, ते झाल्यानंतर मग आपण पेंटिंग काम चालू करू. असं. तर आता सध्यासाठी तरी आपण हे लावूया, हां. बाकीचं नंतर बघू. विचार केला की एकत्र करू, म्हणजे एकत्र स्प्रे मारू, व्हाईट स्प्रे मारायचा असतो याच्यावर. अरे, तर असं वाटायला लागलं मित्रांनो की लहानपणी असं आपण कसं विचार करायचं की एक दिवस आपण पण करणार एक दिवस असं गणपती. पण तो दिवस असं वाटतं, मला वाटतं आज आला आहे. माझ्या मित्राने बोलला की चल एकदा करून बघ, म्हणजे मला काही येत नाही, तो बोलला की चल करून बघ, होईल, प्रयत्न करू. मी बोललो का अरे पण मी पहिल्यांदाच करतो. तो बोलला अरे हात टाकल्याशिवाय तर होणार नाही. तर तो बोलला की ट्राय तर कर, म्हणून मी ट्राय करतो आहे. तर तो बोलला की सगळं केल्यानंतर आपण व्हाईट बॉडी कलर वगैरे मारू. अच्छा अच्छा. तो बोलतो की म्हणजे आता जिकडे तुटलं असणार, जिकडे खराब असणार तिकडे पॉलिश करू, म्हणजे जिकडं ते कोणती माती, POPची माती लावून त्याला एकदम प्लेन करायचं करतोय. काय नाही रे, आता ही POP घेतली आहे मी. हां हां. आणि हे बघ एक गम आहे. अच्छा तो गोंद बोलता त्याला. अच्छा तर हा गम तो झाडातून निघालेला असतो ना, अच्छा. तो आपण याच्यात मिक्स करतोय की थोडं जॉईंट जे पण तुटलंय किंवा क्रॅक आले ते नीटपैकी मजबूत एकदम जॉईंट होईल, म्हणजे ते परत तुटणार नाही करून. अच्छा अच्छा. तू बघू शकतो ते बघ, म्हणजे आता मिक्स चाललंय त्याचं POP सोबत.
आता मिक्स नीटपैकी झालं की आपण त्याला जॉईन करू जो पण पार्ट निघाला तो. अच्छा अच्छा अच्छा, हे असं हे गोवून दे का? बस झालं चालेल. तर नंतर काय करू, पॉलिशिंग करायचं का? म्हणजे कसं करायचं मला सांग ना, मला माहीत नाही. हा पॉलिश पेपर आहे. अच्छा हा तुला कुठे पण हार्डवेअरमध्ये भेटतो. अच्छा जास्त काय नाही, आपल्याला फक्त हे दिसतंय रफ पोर्शन आहे. हा दिसतोय ना रफ पोर्शन वगैरे, हां हां त्याला आपल्याला प्लेन करायचं पॉलिश करण्यावर. एक एक कोपरा नीटपैकी प्लेन करायचं, एकदम स्मूथ व्हायला पाहिजे तो टेक्स्चर जेव्हा स्मूथ होणार जेव्हा आपण नीटपैकी पॉलिशिंग करू. ओके. एक एक कोपरा नीटपैकी बोटं वगैरे हां हां चांगल्यापैकी आपल्याला बघून पॉलिश करायचं आहे. तर आता आपण हे सध्या करणार आहोत, त्यानंतर आपण पेंटिंग काम चालू करू. ओके. ते तुला हळूहळू समजेल म्हणजे काय कशी मूर्तीला फिनिशिंग देतो आपण, कसं कलर करतो स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, मी ट्राय करतो कसं करायचं. असं प्लेन करायचं असतं, अजून प्लेन होईल ते जास्त वेळ असं तर. ओके. तर मित्रांनो आता झालं आहे सगळं करून, म्हणजे घासून आणि जिकडं तिकडं खड्डा पडला ना तिकडं ते पावडर कसलं ते POP पावडरने त्याला बुजवलं. आता मंदार हे करतोय, ते छोटे छोटे जाळे असतात ना, दाखवतो तुम्हाला, त्या अगरबत्तीने तो गायब करतो, म्हणजे काढतो त्या अगरबत्ती. बघा हे दाखवू शकतो तुम्हाला की हे तुम्हाला दिसतं अशी केस, हे केस दिसतात, हे तो गायब म्हणजे काढतोय बघा. टाकू नकोस. तर हे बघा मित्रांनो, आता हा कलर बनवला आहे असा व्हाईट कलर. आता मंदार या मशीनने मारणार आहे ना रे मंदार, त्या मशीनने मारणार ना त्या गणपतीला. तर तुम्हाला असं वाटत असणार की आयुष्यात कधीतरी मी पण कलर करावं, आता मला बघायला भेटतंय. बघा तुम्ही पण. बघा मित्रांनो, गणपती पहिला असा दिसत होता, आता असं दिसतं व्हाईट कलर मारला. आपलं पुढचेच करा फक्त. तर हॅलो मित्रांनो, आता मंदारने मला मातीचं काम दिलं आहे, मातीची मूर्ती आहे त्याचं काम दिलं आहे. म्हणजे आता आपण मगाशी बघितलं ना आपण की व्हाईट कलर मारला तो स्प्रे मशीनने. आता मग आपण त्याने सांगितलं की ते पूर्ण सुकू दे, त्याच्यानंतर आपण हे करू, मूर्तीचं काम करू. त्याला थोडं हळू करायचं आहे, कारण की POPचं थोडं केलं तर काय प्रॉब्लेम नाही होत, ते थोडं कडक असतं. पण मातीचं काम हे नाजूक आहे, खूप नाजूक आहे, त्यासाठी एकदम प्रेमाने एकदम प्यार असे. तर आम्ही हळूहळू करू, तुम्ही बघा आता.
काय बोलते मंबल प्रसिद्ध असं वरतूनच हे करायचं जास्त काय आपल्याला नाही करायचं. अच्छा. पाहिजे ह्याला तर आपण बॉडी कलर मारू शकतो. बॉडी कलर मारून रेडी करून टाकू. तर तुम्ही बघितलं मंदार कसा ते मातीची मूर्ती होती ती जी आत्ता तुम्ही बघितली, मी तुम्हाला बोललो की जी खूप नाजूक आहे. त्याला खूप प्रेमाने करायला लागतं, कारण की साधं त्याच्यावर काय बोलतात असं जोरात घासलं तर ती मूर्ती लगेच तुटू शकते. म्हणून त्यांनी हळूहळू हळूहळू केलं. तर तुम्ही ते बघितलं असणार. आत्ता तुम्हाला मी हे दाखवतो की ती मातीची मूर्ती बनती कशी, कारण की त्याची प्रोसेस कशी, स्टार्ट कुठून होतं ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, तो आता हे तो माती मळतोय, कारण की आम्हाला मंदार बोलला की खूप टाईम लागतो याला, खूप म्हणजे जास्त टाईम लागतो. माती एकदम अशी क्ले टाईपमध्ये नाही होत ना तोपर्यंत करायला लागतं. अरे मला वाटलं हे करतं. हे कुठं लावणार आहे मंदार? नाही ते गळावर लावून. कुठं? गळाला? तर मंदार आता सोन्याचा हार बनवतोय. थोडे मेजरमेंटमध्ये प्रॉब्लेम येत होती, तर तो व्यवस्थित करतोय की म्हणजे इक्वल व्हायला पाहिजे सेम साईडला, आणि बरोबर सोंडमधून निघलं पाहिजे असं समोरच्याला वाटलं पाहिजे, कारण की समोरून काहीतरी वेगळं दिसतं आणि आपण साईडने आत्ता बघतोय तर वेगळं दिसतंय. तर तो इक्वल करायचा प्रयत्न करतोय. खाल्ला असेल भांडाला करायला, भांडण करायला मेरा टॉपिक पैसा था. बघितलं असणार मंदाचे काम, त्याच्यावर तर आवडलं असणार तर नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि बघा की तुम्हाला प्रत्येक गणपतीमध्ये काही ना काहीतरी वेगळं दिसणार. तुम्हाला फोटो पण दाखवतो मी, तर बघा आणि बुक करा. तर मला नक्की सांगा की तुम्हाला काय आवडलं गणपतीमध्ये आणि तुम्हाला कसे गणपती हवे, तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मग मी तुम्हाला पाहिजे तर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर नक्की बघा आणि व्हिजिट करा आणि सांगा, मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि नक्की बुक करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असणार तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करायला विसरू नका, कारण की मला तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडलं, तर मग मी असे व्हिडिओ आणणार तुमच्यासाठी. आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण की तुम्हाला असेच बरेच व्हिडिओ भेटत राहणार. नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन किस्से तुम्हाला भेटत राहणार. मंदारचे अजून काही गोष्टी बघायच्या असणार तर त्याला इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका. तर तुम्हाला असे बरेच व्हिडिओ भेटणार. तो ड्रॉइंग पण करतो, तो रांगोळी पण काढतो, तो बऱ्याच गोष्टी करतो, तो गणपतीचं पण काढतो. तर त्याला इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला काही गोष्टी माहिती नसणार तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय हवं आहे काय नाही, तर मी नक्की तुम्हाला मदत करेन. चला भेटूया पुढच्या ब्लॉग.